नमस्कार. भारतातल्या स्त्रियांनी रस्त्यावर उतरून अक्षरशः लाटण्यांपासून ते कायद्यांपर्यंत सगळं काही कसं बदलून टाकलं माहितीये? चला तर या विश्लेषणात आपण स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील महिलांच्या ह्याच सामूहिक शक्तीची आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी पाहूया. तर आपण हा सगळा प्रवास कसा घडला ते पाहूया. म्हणजे संघर्षाची पहिली ठिणगी कशी पडली, तिथून राष्ट्रीय जागृती कशी झाली, मग आंदोलनांमधनं कायदे कसे बदलले, राजकारणाला एक नवा आकार कसा मिळाला आणि शेवटी हा लढा कसा आणखी व्यापक होत गेला. आता विचार करा, लाटणी, झाडांना मारलेली मिठी आणि साध्या-सुध्या लोककथा या तिन्ही गोष्टींमध्ये काय बरं सारखं असेल? ऐकायला विचित्र वाटेल, पण खरं तर याच गोष्टी पुढे जाऊन एका मोठ्या सामाजिक क्रांतीची अत्यंत शक्तिशाली साधनं बांधली. चला तर मग सुरुवात करूया 1970च्या दशकापासून. हा तो काळ होता जेव्हा समाजातल्या लहान मोठ्या संकटांना तोंड देण्यासाठी स्त्रियांची एक संघटित शक्ती पहिल्यांदाच उदयास येत होती. ह्या दोन चळवळींनी तर सामूहिक कृतीची ताकद काय असते हेच दाखवून दिलं. बघा, एकीकडे 1972मध्ये मृणाल गोरे यांच्या नेतृत्वात महिलांनी महागाईविरोधात थेट लाटणीच हातात घेतली आणि मोर्चे काढले. आणि त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 1973मध्ये स्त्रियांनी झाडांना मिठी मारून चिपको आंदोलन सुरू केलं. हा होता पर्यावरणासाठीचा लढा. म्हणजे बघा, एक लढा आर्थिक होता तर दुसरा पर्यावरणाचा. पण दोन्हीमध्ये समान गोष्ट काय होती? तर रस्त्यावर उतरलेल्या स्त्री. आता या ज्या सुरुवातीच्या ठिणग्या होत्या ना, त्या लवकरच एका मोठ्या वणव्यात बदलल्या. आणि बघता बघता ही चळवळ स्थानिक पातळी ओलांडून थेट राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचली. आणि मग उजाडलं ते वर्ष 1975. खरं तर हे एक असं वर्ष होतं ज्याने या चळवळीची दिशाच पूर्णपणे बदलून टाकली. त्या वर्षी संयुक्त राष्ट्रांनी 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलं. आणि ह्या एका जागतिक घोषणेमुळे झालं काय, तर भारतातल्या महिलांच्या हक्कांच्या लढ्याला एक मोठं व्यासपीठ मिळालं आणि सगळ्यांचं लक्ष ह्या मुद्द्याकडे वेधलं गेलं. संयुक्त राष्ट्रांनी त्रिसूत्री कार्यक्रम दिला: शांती, विकास आणि स्त्री-पुरुष समानता. आता हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण हे खूपच शक्तिशाली होतं. या एका आराखड्यामुळे संपूर्ण चर्चेला एक नवी दिशा मिळाली आणि देशभरात स्त्रीमुक्ती संघर्ष समिती सारख्या अनेक संघटनांनी जोर पकडला. याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेशातलं दारूबंदी आंदोलन. झालं असं की सरकारचा एक साक्षरता कार्यक्रम होता ज्यात सीतामा कथा नावाची एक लोककथा सांगितली जायची. त्याचवेळी गावात एक दुर्दैवी घटना घडली. दारूच्या नशेत 3 तरुण तलावात बुडून मरण पावले. आता बघा, ह्या घटनेमुळे स्त्रिया प्रचंड संतापल्या आणि त्या लोककथेतून त्यांना प्रेरणाही मिळाली होती. मग काय, सगळ्याजणी एकत्र आल्या आणि त्यांनी दारूचं दुकानच जबरदस्तीने बंद पाडलं. ही बातमी जेव्हा वर्तमानपत्रात आली तेव्हा बघता बघता संपूर्ण राज्यात आंदोलन पसरलं आणि त्याचा परिणाम सरकारला दारूबंदीचं धोरण स्वीकारावंच लागलं. तर आता हा जो संघर्ष होता तो फक्त रस्त्यापुरता मर्यादित राहिला नाही, तो थेट कायद्याच्या पुस्तकांमध्ये पोचला. कसा? चला पाहूया. पण या सगळ्या सक्रियतेच्या मागे वर्तमानपत्रांमधल्या बातम्या एक खूपच भीषण आणि दुःखद वास्तव सांगत होत्या. आणि कायदेशीर सुधारणांची ही लढाई पेटली होती ती याच वास्तवामुळे. आपण अनेकदा अशा बातम्या वाचतो. स्वयंपाक करताना पदर पेटून महिलेचा मृत्यू झाला, किंवा कपडे धुताना पाय घसरून विहिरीत पडली आणि स्त्री मरण पावली. पण तपासात असं समोर आलं की ह्या वरवर साध्या वाटणाऱ्या बातम्यांमागे एक अत्यंत भयंकर सत्य दडलेलं होतं. आणि ते म्हणजे हुंडाबळी. आणि हा काही तुरळक घटना नव्हत्या. विचार करा, एकट्या 1993 या एका वर्षात तब्बल 5377 हुंडाबळींची अधिकृतपणे नोंद झाली होती. हा आकडाच परिस्थिती किती गंभीर होती हे सांगायला पुरेसा आहे. या जनाक्रोशाचा परिणाम थेट कायद्यांवर दिसू लागला. बघा, 1961चा हुंडा प्रतिबंधक कायदा तसा जुनाच होता, पण 1984मध्ये त्यात महत्त्वाच्या सुधारणा केल्या गेल्या. त्याच वर्षी कौटुंबिक न्यायालय स्थापन झाली. आणि मग 1987च्या रूपकुवर प्रकरणानंतर 1988मध्ये सती प्रथेसारख्या अमानुष रूढीविरोधातही कडक कायदा आणला गेला. म्हणजे लोकांचा दबाव थेट कायद्यात बदल घडवत होता. एकीकडे हे कायदे तर बनत होते, पण त्याचवेळी जनगणनेचे आकडे एक वेगळीच चिंताजनक कहाणी सांगत होते. दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ती सातत्याने कमी होत चालली होती.
आणि हेच समाजाच्या मनात खोलवर रुजलेल्या समस्यांचं द्योतक होतं. यानंतर चळवळीनं पुढचं पाऊल उचललं आणि ते होतं राजकीय सत्तेच्या दिशेनं. कारण आता मुद्दा फक्त धोरणांवर प्रभाव टाकण्याचा नव्हता, तर स्वतः धोरणं ठरवण्याचा होता. आणि मग आली 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती. खरं तर हा एक ऐतिहासिक बदल होता. या एका दुरुस्तीमुळं स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या म्हणजे पंचायत आणि नगरपालिकांमधल्या तब्बल 1/3 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आणि यामुळे राजकारणाचे दरवाजे महिलांसाठी खऱ्या अर्थाने उघडले गेले. आणि थांबा, गोष्ट इथेच संपली नाही. पुढे जाऊन तर 15 राज्यांनी हे आरक्षण 50% वाढवलं. याचा परिणाम काय झाला तर लाखो स्त्रिया थेट सार्वजनिक जीवनात आल्या आणि त्यांनी गाव पातळीपासून ते शहर पातळीपर्यंत प्रशासनाला एक नवा आकार दिला. आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. महिला चळवळीने जो समानतेचा आणि न्यायाचा लढा उभारला होता तो काही फक्त स्त्रियांपुरता मर्यादित नव्हता. या लढ्याची जी मूळ तत्त्व होती तीच भारतातील इतर उपेक्षित गटांच्या संघर्षासाठीही तितकीच महत्त्वाची ठरली. यातला पहिला गट म्हणजे अनुसूचित जाती. हे असे समाजघटक आहेत ज्यांना ऐतिहासिक अन्यायाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे घटनेच्या कलम 17 नुसार अस्पृश्यतेविरोधात त्यांना खास संरक्षण देण्यात आलं. त्यानंतर येतात अनुसूचित जमाती. सोप्या भाषेत सांगायचं तर हे भारतातील आदिवासी समुदाय आहेत. त्यांची वेगळी संस्कृती जपली जावी आणि त्यांचा विकास व्हावा ह्यासाठी त्यांना विशेष संरक्षण आणि राजकारणात प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. आणि तिसरा गट आहे विमुक्त जमाती. हे असे गट आहेत ज्यांच्यावर ब्रिटिशांनी 1871 मध्ये गुन्हेगारी जमाती असा एक अन्यायकारक शिक्का मारला होता. सुदैवाने स्वातंत्र्यानंतर हा कायदा रद्द करण्यात आला आणि या समाजाला त्या कलंकातून मुक्त करण्याचा प्रयत्न झाला. तर मग या सगळ्या संघर्षातून अखेर हाती काय लागलं? खूप काही. पोटकीचा हक्क, वडिलांच्या संपत्तीत वारसा हक्क, घटस्फोटाचा अधिकार, प्रसूती रजेसारख्या सुविधा, हिंदू स्त्रियांसाठी बहुपत्नीत्वाला बंदी घालण्यात आली. इतकंच नाही तर राजकीय नेतृत्वात येण्याचा एक मार्ग मोकळा झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण, प्रशासन आणि राजकारणात महिलांचा सहभाग वाढला आणि त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला. पण मूळ स्रोतातच एक महत्त्वाचा प्रश्न विचारलाय. कायदे तर बदलता येतात, पण मानसिकता कशी बदलायची? आणि हाच विचार आपल्याला अंतर्मुख करतो. कागदावरची कायदेशीर लढाई तर जिंकली गेली, पण समाजाच्या मनात खोलवर रुजलेली पुरुषप्रधान मानसिकता बदलण्याची खरी लढाई ती मात्र आजही सुरूच आहे.